जय भारत. शाहूंच्या आठवणी नानासाहेब साळुंखेंच्या पुस्तकात एका ठिकाणी नानासाहेब साळुंखेंनी फार सुंदर शाहू महाराजांच्या स्वभावाचं वर्णन करणारा किस्सा प्रसंग सांगितलेला आहे. शाहू महाराज कुणाचीही जिरवायची असेल किंवा त्याला धडा शिकवायचा असेल तर वेळोवेळी युक्ती अवलंबायचे आणि त्यातून समोरच्याला सरळ करायचे. यामध्ये समोरच्याचं प्रचंड नुकसान करणं असाही त्यांचा उद्देश नसायचा, फक्त त्याला धडा शिकवणे अशी त्यांची एक सवय होती. शाहू महाराजांच्याकडे एक सोवळेकरी पोरगा होता. शाहू महाराजांचा तो विशेष असा लाडका होता. हा सोवळेकरी शाहू महाराजांचा स्वयंपाक वगैरे करणे, आजूबाजूची छोटी मोठी कामही करायचा. शाहू महाराजांचा तो विशेष लाडका असल्यामुळे सगळ्यांना त्याच्याबद्दल सगळीकडे माहिती होती आणि तो येता जाता सगळीकडे सगळ्यांना तो दिसायचा. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एक शास्त्री बुवा होते. या शास्त्री बुवांनी 2 नायकिनी ठेवल्या होत्या आणि शास्त्री बुवांनी त्या ठेवलेल्या फार सुंदर, शास्त्री बुवांचं वय तसं जास्त आणि नायकिनी फार कमी वयाच्या, ह्या ठेवलेल्या सुंदर नायकिनीकडे शास्त्री बुवा नियमित जायचे. त्यांचं जाणंही नासायचं आणि याच शास्त्री बुवांच्या नायकिनीकडे शाहू महाराजांचा सोवळेकरी जायला यायला लागला. तो बिचारा पोरगा, त्याच्या त्या मागच्या त्या धारणाही तशा काही नव्हत्या, पण त्या नायकिनीचं आणि त्याचं फार चांगलं जमायचं. गप्पा गोष्टी, त्या नायकिनी त्याला पान खायला द्यायच्या. तो पान खाऊन तोंड रंगवून यायचा आणि नायकिनी पण शास्त्री बुवांकडे त्या सोवळेकऱ्याबद्दल मुलाप्रमाणे प्रेमाने असं सांगायच्या, काय जे असेल ते. तर शास्त्री बुवांना या गोष्टींचा राग आला. शास्त्री बुवा सातत्याने चिडायला लागले. त्या सोवळेकऱ्याला त्यांनी 2-3 वेळा दम दिला की तू खबरदार, मी ठेवलेल्या नायकिनीकडे गेलास तर बघ. तर तरी पण ते सोवळेकऱ्याचं काही, त्या पोराचं काही कमी झालंच नाही. एकदा शास्त्री बुवांनी त्याला नायकिनीकडे पकडलं आणि शाहू महाराजांकडे ते घेऊन आले. त्यांचा पारा त्या शास्त्री बुवांचा चढला की हा मी ठेवलेल्या नायकिनीकडे कसा काय जातो. आणि मग शाहू महाराजांकडे घेऊन आल्यावर हो शास्त्री बुवा म्हणाले, ह्याला अद्दल घडवली पाहिजे, याला धडा शिकवला पाहिजे. हा त्या नायकिनीकडे सारखा जातो येतो, तिकडे पान खाऊन गप्पा मारत बसलेला असतो वगैरे. मग शाहू महाराजांच्या गोष्ट लक्षात आली. शाहू महाराज म्हणजे ताबडतोब आपल्या राज्यातला तो पोलीसवाला जो कोणी अधिकारी आहे त्याला बोलून आणा आणि ह्याला बेड्या ठोका. शास्त्री बुवांनी तसं केलं. तो अधिकारी आला आणि शाहू महाराजांनी त्याला आपल्या त्या सोवळेकऱ्याला बेड्या ठोकल्या. शाहू महाराज बसलेले असायचे सिंहासनावर, तो सोवळेकरी बेड्या ठोकलेला तिथंच उभा असायचा. शास्त्री बुवाही बाजूला बसलेले. शाहू महाराजांना कुणी भेटायला आलं की शाहू महाराजांना ते म्हणायचे, महाराज अहो हा तर सोवळेकरी तुमचा फार लाडका आहे आणि तुम्ही त्याला बेड्या कसं काय ठोठावल्या, काय कारण आहे, काय चुकलं, ते काय चूक केली त्यांनी. तेव्हा महाराज सांगायचे, बघा कसं आहे, हे आमचे शास्त्री बुवा, शास्त्री बुवांनी 2 नायकिनी ठेवल्यात आणि शास्त्री बुवांनी ठेवलेल्या नायकिनीकडे हा सोवळेकरी कसं काय जाऊ शकतो, त्याला काय घेणं देणं तिथं जाण्याचं, जातो जातो तिथं पान खाऊन येतो. शास्त्री बुवांच्या नायकिनीकडे ह्याला जाण्याचं काय कारण आहे. अगदी जो येईल त्याचा प्रश्न असायचा की तुम्ही सोवळेकऱ्याला का बेड्या ठोकवल्या, आणि शाहू महाराज जो येईल त्याला हेच सांगायचे की आमच्या शास्त्री बुवांनी ठेवलेल्या नायकिनीकडे हा सोवळेकरी जातो, ह्याला काय गरज आहे, हा कशाला जातो. मग हा क्रम सतत चालू राहिला. जो आला त्याला शाहू महाराज तेच सांगायला लागले. हळूहळू शास्त्री बुवांच्या असं लक्षात आलं की यातून माझीच बदनामी होते. यातून सगळ्या, म्हणजे ही गोष्ट फक्त शाहू महाराज आणि सोवळ्याकऱ्यापुरती होती, तर आता ती कोल्हापूरभर पसरणार. आणि मग बऱ्याच वेळांच्या नंतर शास्त्री बुवांनी शाहू महाराजांचे पाय धरले आणि माफी मागितली की महाराज मी चुकलो, मी परत अशी चूक करणार नाही वगैरे. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, त्या नायकिनी काय तुझ्या लग्नाच्या बायका आहेत का, तू त्यांना विवाह करून घरी आणलंस का, त्यांच्याकडे कुणी यावं कुणी जावं त्या ठरवतील, तू इतकं कसं काय म्हणू शकतो की यांनी जायचंच नाही म्हणून. असं करून शाहू महाराजांनी त्या शास्त्री बुवांची चांगलीच जिरवली. असे शाहूजी महाराज होते. धन्यवाद.